नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ आपणाला मी भेटायला आलोय. काय मित्रांनो, खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी तुम्ही करत असाल. पण मित्रांनो, त्या गोष्टी करण्यासाठी एक महत्वाचा विचार मी तुमच्याकडे घेऊन आलोय आणि तो आहे अर्ली मॉर्निंग ही तुमची सक्सेस ब्लूप्रिंट तयार करत असते. यस मित्रांनो, तुमचं जे यश आहे त्या यशासाठी लागणारी सकाळची जी तुमचा दिनक्रम आहे, तो दिनक्रम कसा असावा याची ब्लूप्रिंट आज मी तुम्हाला शेअर करू इच्छित आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती, तुम्ही, मी, जे कोण लोक सकाळी वेल इस्टॅब्लिश थॉट प्रोसेसमध्ये असतात आणि ती सवय तुम्ही लावून घेतलेली असते, जी तुमची पहिली सवय. अर्थात पहिली सवय, तुम्ही ध्यानधारणा करता का? मेडिटेशन करता का? अर्थात प्रार्थना करता का? आणि जी तुमची ती पहिली सवय आहे ते तुमचं भविष्य घडवत असते मित्रांनो. आपल्याला अनेकदा वाटतं की आयुष्यातील मोठे निर्णयच आपण आपलं भविष्य घडवतो. नाही, तर त्यासाठी ही तुमची पहिली सवय अत्यंत महत्वाची असते. कारण वास्तव हे वेगळं आहे मित्रांनो. आपलं भविष्य जेव्हा घडत असतं तेव्हा आपण दररोज पुन्हा पुन्हा करत असलेल्या छोट्या छोट्या सवयीमुळे सकाळची पहिली सवय तुम्हाला एक अत्यंत प्रभावी तुम्हाला बनवत असते आणि ती सवय प्रभावी असते. म्हणून मित्रांनो, दररोज सकाळी तुम्ही ज्या प्रकारे दिवसाची सुरुवात करता, अर्थात मेडिटेशन, ग्रॅटिट्यूड, ऑल टुगेदर प्रेयर, जे काही तुम्ही करत असाल किंवा तुम्ही जे थॉट प्रोसेसमध्ये तुम्ही एखादी गोष्ट ठेवली आहे, ध्येय तुम्ही ठेवलेलं आहे, त्या संबंधात तुम्ही विचार करत असाल, त्या प्रत्येक कृतीतून तुम्ही तुमच्या भविष्यातील व्यक्तिमत्वासाठी एक मत नोंदवत असता मित्रांनो. जर दिवसाची सुरुवात विचलनाने केली, गडबडून केली, हडबडून केली, तर मन विचलित होते आणि ती सवय तुम्हाला लागते. एक काम पुढे ढकलायचं, जाऊ दे नंतर करू वगैरे, ही नकारात्मकता विचार तुमच्यामध्ये निर्माण होतात आणि ती नकारात्मकतेची सवय तुम्हाला जडते मित्रांनो. जर दिवसाची सुरुवात नियोजनाने होत असेल, अर्थात वेल प्लॅन होत असेल, तर शिस्त विकसित होत असते तुमच्यामध्ये आणि ती तुम्ही करत असाल असा माझा विश्वास आहे. आणि नसाल तर आजपासून तुम्ही ती करायला सुरुवात करा. कोणती पण एक छोटी चांगली सवय तुम्ही निर्माण करा. जर त्या दिवसाची सुरुवात अध्ययनाने होत असेल, काही चांगले व्हिडिओज ऐकून, काही चांगले विचार ऐकून किंवा काही तुम्ही स्वतःचे विचार व्यक्तिगत तयार करून जर शिकण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल आणि तुमची जर सतत शिकण्याची वृत्ती असेल, तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो की तुम्ही खऱ्या अर्थानं यशस्वी होणार. हो, कारण वास्तवच असं आहे की जे तुम्ही एनर्जी स्वतः निर्माण करता आणि ज्या एनर्जीने तुम्ही स्वतःला एक्सलरेट करता आणि तिथेच तुमचं सामर्थ्य निर्माण होत असतं. आणि मानसशास्त्र आपल्याला असं सांगतं की प्रेरणा कृतीतून निर्माण होते. प्रेरणा कृतीतून निर्माण होते आणि कृती प्रेरणेची वाट पाहत नाही. म्हणजे ऍक्शन नेव्हर एक्सपेक्ट मोटिवेशन, इट्स रिक्वायर्ड ओनली ऍक्शन. आणि डेफिनेटली प्रेरणा जेव्हा कृतीतून निर्माण होते, कारण जे तुम्ही करता त्यातून तुम्हाला कळतं की अरे मी यशस्वी होतोय, अरे मला हे कळतंय, मला हे नवीन समजलंय आणि या पद्धतीने तुमचा विकास होत असतो मित्रांनो. मग सकाळची सवय तुमच्या भावनांवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्या पद्धतीने तुमची क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासावर आणि नेतृत्व क्षमतेवर त्याचा परिणाम होतो आणि तो सकारात्मक परिणाम होतो. अर्थात जर सकारात्मक सवय असेल तर, नसेल तर नकारात्मक परिणाम. म्हणून तुमचे भविष्य दूर कुठेही नाहीये, ते लजच्या सवयीमध्ये आज तुम्ही काय करताना त्याच्यामध्ये तयार होत आहे. काय मित्रांनो, वास्तव आहे, खऱ्या अर्थाने वास्तव आहे आणि वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे. मग तुम्ही आज कोणती सवय तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तयार करणार आहात? हो, सवय तुम्ही लावायची आहे आणि ती सवय तुमचं व्यक्तिमत्व घडवत आहे, बरोबर आहे. म्हणून भविष्य हे दैनंदिन कृतीमध्ये दडलेलं असतं. आजचा वर्तमान हाच तुमचा उद्याचा भविष्य आहे. आज तुम्ही काय करता त्यावर तुमचा उद्याचा खऱ्या अर्थानं जीवनक्रम अवलंबून आहे. सातत्य हे अत्यंत महत्वाचं आहे. ते तीव्रतेपेक्षा अधिक प्रभावी असतं.
कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. शिस्त ही रोजच्या सवयीमध्ये तयार होत असते मित्रांनो. म्हणून तुम्ही एक विचार करा, स्वतःला विचारा की आज सकाळी माझी पहिली सवय, मी बनू इच्छिते असलेल्या त्या व्यक्तीकडे आपण जातो का, त्या व्यक्तिमत्वाकडे आपण जातो का, आणि ती व्यक्ती तुमची आतली ती तयार होत आहे का. बस थोडक्यात सांगायचं आहे, तुमचं भविष्य केवळ आयुष्य बदलून टाकणाऱ्या मोठ्या निर्णयांकडे तुम्ही घडत नसता, तर तुम्ही दररोज सातत्याने जोपासलेल्या छोट्या छोट्या सवयीमधून ते घडत असतं. म्हणून सकाळी दिवसाची सुरुवात तुम्ही कोणत्या सवयीने करता ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यावर तुमची मानसिकता, तुमची भावना आणि उत्पादकता ही खऱ्या अर्थानं तुमच्या नेतृत्व क्षमतेवरती दिवसभर अवलंबून असते मित्रांनो. म्हणून उद्देशपूर्ण विचार सगळ्यात महत्वाचा आहे. नियोजन किंवा नवीन काही शिकण्याची दिवसाची सुरुवात केल्यास तुम्ही तुमचं आत्मशिस्त निर्माण करा, आत्मविश्वास निर्माण करा आणि व्यक्तिगत विकासाला तुमच्या चालना मिळेल. उलट दिवसाची सुरुवात विचलित करणाऱ्या गोष्टींना केल्यास अनुत्पादकता अर्थात अनप्रोडक्टिव्ह, नॉन प्रोडक्टिव्ह थॉट प्रोसेस आणि ही सवय अधिक बळकट होईल आणि तुमचा विकास नाही होणार. म्हणून प्रेरणा ही कृतीनंतर निर्माण होते, हे तुम्हाला आणि मला आता समजलेलं आहे. म्हणून कृती करण्यासाठी प्रेरणेची वाट पाहू नका. सातत्यपूर्ण सकाळची दिनचर्या हळूहळू तुमची ओळख घडवत असते आणि दीर्घकालीन यशाचा मजबूत पाया ती रचत असते मित्रांनो. दररोज केलेल्या छोट्या छोट्या पण जाणीवपूर्वक कृती कालांतराने असामान्य परिवर्तन घडून आणतात तुमच्या आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये. तर मग काय मित्रांनो, तुमच्या दैनंदिन सवयी तुमचे व्यक्तिमत्व आणि भविष्य घडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का? तर करा मित्रांनो. आणि जर तुम्हाला काही अडचणी असतील, तुम्हाला सवयी कशा बिल्टअप कराव्यात आणि कोणती अर्थानं आपण ते कोणते कोणते मार्ग आपण निवडावे, या संबंधाने काही जर अडचण असेल, निश्चित आम्हाला तुम्ही संपर्क करा. आमचा संपर्क नंबर आहे 7768981355 7768981355. मित्रांनो, मला विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आवडलेला आहे, कारण तुम्ही उद्योजक आहात आणि जर उद्योजक आहात तर तुम्हाला सतर्क असणं आवश्यक आहे आणि तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला त्याहूनही सतर्क राहणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला तुमचं जीवन घडवायचं आहे आणि तुमची माइंडसेट ही सकारात्मक असली पाहिजे. तर चला मित्रांनो, नवीन व्हिडिओसाठी आपण निश्चित सकाळी तुम्ही काय केलं पाहिजे, मॉर्निंग ऍक्टिव्हिटीज मध्ये काय केलं पाहिजे, त्या संबंधात मी घेऊन येणार आहे. धन्यवाद. तुम्ही मला ऐकत आहात, तुम्ही सबस्क्राईब करत आहात, तुम्ही याला लाईक करत आहात आणि तुमच्या मित्रांनाही पाठवतात.